तर वय या घटकावरचे प्रश्न आपण आज समजून घेणार आहोत की वय हा घटक सोडवत असताना वयामधले काही बारकावे असतील किंवा वय ही कन्सेप्ट आपल्याला जेव्हा समजून घ्यायची असते तेव्हा कोणत्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. तर सर्वांनी हेडिंग लिहून घ्या, वय. आणि वय या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न किंवा सराव आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर वय किंवा वयवारी अशा दोन्ही नावाने आपण खरं तर हा टॉपिक अभ्यासतो किंवा परीक्षेमध्ये असतो. तर वय ही संकल्पना आणि याचं जी एक साधर्म्य आहे तर ही वय हा जो भाग आहे तो नैसर्गिक घटकाशी रिलेटेड आहे. नैसर्गिक म्हणजे कसं आहे, नॅचरली प्रोसेस आहे. कारण प्रत्येकाचं वय वाढत असतं, जसं वय वाढतं तसं वर्ष वाढेल तसे वय, म्हणजे वर्ष वाढले की वय ऑटोमॅटिक वाढतं. म्हणजे असं काही होत नाही की कुणाचं आता 2 वर्ष वाढलेत आणि वय तेवढंच राहिले. ठीक आहे, म्हणजे वय ही ऑटोमॅटिक वाढणारी प्रोसेस आहे. याला असं कुणाचं वय थांबवता येत नाही आपल्याला किंवा कुणाचं वय काही दुप्पट वेगानं वाढवता पण येत नाही. ठीक आहे, त्यामुळं वय ही जी कन्सेप्ट आहे ही दैनंदिन जीवनातील जे काही आपले वय असतात किंवा जे काही रिलेशन आहेत त्याच्याशी संबंधित खरं तर या ठिकाणी वय ही संकल्पना आपल्या लक्षात येते. आणि मग या ठिकाणी वय हा कन्सेप्ट आपण जेव्हा पाहतो किंवा वय या कन्सेप्टवरचे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतात तेव्हा याचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तर पहा, वय ही संकल्पना पुन्हा एकदा मी सांगतो की ही नॅचरली प्रोसेस आहे. कोणाचंही वय आपण थांबवू शकत नाही, कोणाचंही वय वाढवू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे सिंपल गोष्टी आहेत पण गणित सोडवत असताना या खूप गरजेच्या आहेत. त्याचबरोबर दोन व्यक्तीचं जे वय असतं त्यांच्यातल्या वयातला फरक हा कधीही बदलत नाही. म्हणजे समजा एक भाऊ आहे, समजा ए आणि बी हे 2 भाऊ आहेत. समजा एचं वय आहे 5 वर्ष आणि बीचं वय आहे समजा 9 वर्ष. तर या दोघांच्या वयातला फरक किती आहे? 4 वर्ष. समजा आपण विचार करूया की सध्या 2025 चालू आहे. 2025 मध्ये ए चं वय 5 वर्ष, बी चं वय 9 वर्ष, त्यांच्यातला फरक आहे 4 वर्ष. 2030 मध्ये काय परिस्थिती होईल बरं? 2030 मध्ये ए चं वय होईल आता 10 वर्ष, बी चं वय होईल किती? 14 वर्ष आणि दोघांचा फरक असेल 4 वर्ष. म्हणजे बघा, वय ही प्रक्रिया अशी आहे जे सर्वांचं वय अगदी एकाच वेगाने वाढवतं आणि पाठीमागे गेलं तर सर्वांचं वय त्याच वेगाने कमी होतं. त्यामुळे यामध्ये जो तर्क आहे, म्हणजे हा घटक तर्कमध्ये का आला तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला तर्क लावता आले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं वय समान वेगानं वाढतं, सर्वांचं समान वेगानं पाठीमागे गेलं तर कमी होतं. 2 व्यक्तीच्या वयातला फरक हा ते 2 व्यक्तीपैकी एक मरेपर्यंत, म्हणजे थोडक्यात काय, वयामध्ये डिफरन्स हा कायम म्हणजे सेमच असतो. आज जेवढा फरक आहे तेवढाच पुढच्या वर्षी फरक राहणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी तेवढाच फरक राहणार आहे. पाठीमागे 10 वर्ष गेलो आपण तरीही वयातला फरक बदलत नाही. आणि ही थीम या वय या कन्सेप्टला तर्क व अनुमानमध्ये घेऊन येते. ठीक आहे, परीक्षेमध्ये कसे प्रश्न असतात बघा. 2 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयातला फरक 10 वर्ष असेल तर आणखी 2 वर्षानंतर त्यांच्या वयामधला फरक किती असेल? फरक बदलत नाही. तरी पण असे प्रश्न परीक्षेत येतात हे लक्षात घ्या. कदाचित परीक्षा सोप्या असतील किंवा परीक्षेचं स्वरूप बदलेल परंतु वयातला फरक समान असतो, ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर वयामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग, 2 व्यक्तीचं वय वाढत असताना समान वर्षामध्ये समानच वाढतं आणि समान वर्ष जर आपण पाठीमागे आलं तर तेवढंच वय कमी पण होतं.
म्हणजे वय वाढणे आणि कमी होणे हे वर्षावर डिपेंड आहे, आपल्या मनावर नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ 2010चा जर विचार केला आपण, समजा ए व्यक्तीचं वय आहे 35 वर्ष आणि बी व्यक्तीचं वय आहे समजा 25 वर्ष. कधी 2010ला. ठीक आहे. तर आता 2006ला किती वय असेल त्यांचं? 2006ला एचं वय किती होईल? तर 4 वर्षानं कमी होणार आहे. म्हणजे ए त्यावेळेस असेल 31 वर्षाचा, तर बी ऑटोमॅटिक होईल 21 वर्षाचा. आणखी 4 वर्ष पाठीमागे येऊयात. समजा 2002चा विचार करूयात. एचं वय आणखी 4 वर्षानं कमी होईल. म्हणजे किती होईल 2002ला? 27 आणि बीचं होईल 17. तसंच समजा जर पुढे आपण गेलो, वर्ष वाढवले पुढे, समजा 2018चा विचार केला, तर 2010ला किती होतं? 35 वर्ष. आता 18ला 8 वर्ष वाढेल म्हणजे 43 वर्ष होईल. आणि इकडं होईल मग 33 वर्ष. ठीक आहे. एवढ्या जर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहिल्या, वाढ आणि घट कमी जास्त पद्धतीनं, तर यावरचा कोणताही प्रश्न तुम्ही अगदी सिंपल पद्धतीने सोडवू शकतात. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, या वयवारीमध्ये तुम्हाला समीकरण मांडता आली पाहिजेत. समीकरण मांडता आली तर हे प्रश्न आणखी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. आता समीकरणाची गरज कुठं पडते ते पण तुम्हाला मी सांगतो. उदाहरणार्थ बघा, परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात. आईचं वय, आईचे वय मुलाच्या वयाच्या 2.5 पट आहे. 2.5 3.5 नकोच, तुम्हाला पहिल्याच प्रश्नाला 2.5 म्हणलं की तुम्हाला अडचण होईल आणखी. आईचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 4 पट असून त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे. तर मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती असेल? पहा, प्रश्न तुम्ही तोंडी सोडवू शकता, इतका सिंपल आहे. कारण काहीही कॅल्क्युलेशनमध्ये अडचण नाही. सिंपल अगदी 1 पट 4 पट बेरीज. मुलाचं वय मिळालं की आईचं वय कधी शोधायचं आपल्याला? जेव्हा मुलाचा जन्म झाला असेल तेव्हा. म्हणजेच मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं वय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पहा काय उत्तर येतं. अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती असेल? ओके, आलं उत्तर सर्वांना? ओके, कोण रेज हँड केलाय? आदित्य. सर 27. 27 वर्षे. ओके, कसं सोडवलं सर? सर ते समीकरण मांडून सोडवलं. ओके, पण समीकरण मुलाचं वय x धरलं, आईचं 4x. ओके, म्हणजे आपण इथे या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूयात. हां, मुलाचे वय x, आईचे वय 4x. दोघांची बेरीज 45, म्हणजेच x अधिक 4x बरोबर 45. म्हणजेच 5x बरोबर 45, म्हणजे x बरोबर 9.
एक्स बरोबर 9 याचा अर्थ काय झाला? मुलाचं वय 9 वर्ष आणि आईचं वय 9 चोक 36 वर्ष. बरोबर आहे. आणि आता प्रश्नामध्ये काय विचारलंय? जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा आईचे वय किती असेल? 36 वजा 9 केलं. करेक्ट. म्हणजेच मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय म्हणजे 36 वजा 9 बरोबर 27. पहा, लक्षात आलं सर्वांना? आता बऱ्याच जणांना हा जो समीकरण मांडण्याचा भाग आहे यामध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं. तर एवढं मात्र तुम्ही थोडं बारकाईनं शिकून घ्या, समजून घ्या. काही नाही लक्षात आलं तर विचारा. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पहा, पुढचा प्रश्न आहे, राजूचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/5 पट असून त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 पट आहे. म्हणजे पहा, वडिलाच्या वयाचे किती आहे? 1/5 पट. आणि काकाच्या वयाचे किती आहे? 1/4 पट. जर वडील व काका यांच्या वयात 11 वर्षाचा फरक असेल तर राजूचे वय किती असेल? प्रश्न कळाला असेल, प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर रेज हँड करा. पहा, कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. आधी सिंपल कन्सेप्ट आहे, फक्त फिरवून फिरवून लिहिलेलं असतं तिथं. काही म्हणजे गणितामध्ये खूप असे अवघड कॅल्क्युलेशन तर कधीच नसतात, हे लक्षात घ्या. ओके, कुणी सोडवलं नाही का प्रश्न? ओके, आता पहा आपण सोडवूयात. कसं आहे माहिती आहे का, प्रश्नाला थोडं उलट विचार करायला शिकायचं. उलट म्हणजे कसा, राजूचं वय किती आहे वडिलाच्या? 1/5 पट. मग वडिलाचं किती असेल राजूच्या? 5 पट असेल. म्हणजे बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. राजूचं वय जर आपण एक्स मानलं तर वडिलांचे वय, आता तुम्ही म्हणाले एवढा सोपा कसा काय प्रश्न होता की, आहे का नाही? 5x. मग काकाचे वय 4x. आणि दिलेल्या गणिताप्रमाणे कंडिशन होते का बघा. आता वडिलाच्या 1/5 करा, म्हणजे 5x ला जर आपण 1/5 केलं तर उत्तर xच येतं. किंवा काकाचं 4x आहे, त्याला 1/4 केलं तर उत्तर xच येतं. म्हणजे कोणाचं वय राहतं? हे राजूचं. ठीक आहे. आणि आता पुढे काय आहे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तोंडी प्रश्न सुटतो हा म्हणून. वडील आणि काका यांच्या वयात कितीचा फरक आहे? 11 वर्षाचा. म्हणजेच काय, 5x मधून 4x गेले, उरले 11. 5x मधून 4x गेले म्हणजे 1x, आणि 1x म्हणजे 11. आणि राजूचं वय किती आहे? एकच x आहे ना, आणि म्हणून राजूचं वय बरोबर 11 वर्ष. जर तुम्हाला वडिलांचं वय विचारलं तर 11×5 = 55 वर्ष. जर काकाचं वय विचारलं तर 11 चोक 44 वर्ष. म्हणजे कधी कधी आपण गणिताला विश्लेषण
लेवलवर आणलं पाहिजे. म्हणजे आपण विचार करायला शिकलं पाहिजे की कुणाचं वय किती आहे, किती असू शकतं. तुम्ही असा जरी विचार केला असतात ना, 11चा फरक आहे म्हणजे काय, 11 आहे का ते 44 आहे का 55 आहे का 50 आहे का, आणि आपल्याला 4 न 5 न भाग जाणार आहे तर वय पाहिजेच होते. ठीक आहे, असो. हा कन्सेप्ट कळाला, हा प्रश्न समजला.